नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी प्रीती तुमचं आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत। आपल्या या चॅनेलवर आपण अशा हृदयस्पर्शी कथा ऐकतो ज्या मनाला स्पर्श करून एक सुंदर संदेश देऊन जातात। तर चला वेळ न दवडता आजची कथा सुरू करूयात। त्या दिवशी नेहमीप्रमाणे शहराची बस गर्दीने भरलेली होती। प्रत्येक जण आपापल्या कामावर जाण्याच्या घाईत होता। बसमध्ये उभं राहायलाही जागा नव्हती। तेवढ्यात कंडक्टरचा मोठा आवाज संपूर्ण बसमध्ये घुमला। तिकिटाचे पैसे आहेत का नाही, किती वेळा सांगू? सगळ्यांचं लक्ष एका तरुण मुलीकडे गेलं। ती साध्या कपड्यात होती, चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। ती वारंवार हात जोडून काहीतरी कंडक्टरला सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण कंडक्टर तिचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता। बसमधले काही लोक तिच्याकडे टक लावून पाहत होते। कोणी हसत होते, कोणी टोमणे देत होते, तर काही जण मुद्दाम तिची खिल्ली उडवत होते। पण ती मुलगी शांत होती, तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं, तरीही ती कोणाशी वाद घालत नव्हती। तेवढ्यात पुढच्या स्टॉपवर बस थांबली। एक तरुण बसमध्ये चढला। त्याचं नाव होतं समर्थ। समर्थ रोज याच बसने कामावर जायचा। साधे कपडे, खांद्यावर जुनी बॅग आणि चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हास्य। बसमध्ये चढताच त्याची नजर त्या मुलीकडे गेली। क्षणभर तो थांबला। त्यानं नीट पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की ती एका पायाने दिव्यांग होती। तिचा एक पाय कृत्रिम होता आणि ती काठीच्या आधाराने कसाबसा तोल सांभाळत उभी होती। बसला धक्का लागला की ती डगमगायची, तरीही तिने कोणाकडे मदतीसाठी हात पुढे केला नव्हता। हे पाहून समर्थच्या मनाला फार वाईट वाटलं। तो सरळ कंडक्टर जवळ गेला आणि म्हणाला, भाऊ जरा शांतपणे बोला, नेमकं काय झालंय? कंडक्टर त्याला ओळखत होता। तो म्हणाला, अरे समर्थ, हिच्याकडे तिकिटाचे पैसे नाहीत तर बसमध्ये कशाला बसायचं ना? समर्थने क्षणभर स्वतःच्या खिशात हात घातला। त्याच्याकडे एकूण 300 रुपये होते। त्यातून त्याने स्वतःचं तिकीट आधीच काढलं होतं। उरलेल्या पैशात त्याला दिवसभराचं जेवण आणि संध्याकाळचा खर्च भागवायचा होता, कारण तो सकाळी काहीही न खाता घराबाहेर पडला होता। तरीही त्याने क्षणाचाही विचार केला नाही। तो म्हणाला, हिचं तिकीट माझ्याकडून करा। बसमध्ये क्षणभर शांतता पसरली। कंडक्टरही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला, कारण त्याला माहिती होतं समर्थ स्वतः किती हालाकीत दिवस काढत होता। तिकीट काढताच बसमधले काही लोक हसायलाच लागले, कारण बसमधले काही लोक त्याच्याच गल्लीतले होते। स्वतःचं पोट भरत नाही आणि दुसऱ्याचं तिकीट काढतोय। सुंदर मुलगी दिसली की दया जागी झाली वाटतं। संध्याकाळी उपाशी बसशील ना, मग समजेल, असे टोमणे बसमध्ये सुरू झाले। पण समर्थने कोणालाही उत्तर दिलं नाही। तो फक्त हसला। त्याला माहित होतं, मदत करताना स्पष्टीकरण द्यायची गरज नसते। कंडक्टरने त्या मुलीचं तिकीट दिलं। एका प्रवाशाने तिला जागा दिली। ती हळूहळू जाऊन तिथे बसली। बस पुन्हा सुरू झाली। ती मुलगी काही क्षण समर्थकडे पाहत राहिली, मग त्याला हळूच म्हणाली, धन्यवाद। समर्थने फक्त मान हलवली। त्याच्यासाठी ते काही मोठं काम नव्हतं, पण त्याला माहीत नव्हतं की आज त्याने फक्त एका मुलीचं तिकीट काढलं नव्हतं, तर नकळत स्वतःच्या आयुष्याचं नशीब बदलण्याचं पहिलं पाऊल टाकलं होतं। समर्थच्या स्टॉपवर उतरायचा त्या स्टॉपवर बस थांबली। तो खाली उतरला। त्याच्या हातात जुनी बॅग होती, तर मनात समाधान होतं। खिशातले काही पैसे कमी झाले होते, पण त्याला अजिबात वाईट वाटत नव्हतं। तो बसमधून उतरून पुढे निघणार इतक्यात मागून कोणीतरी हाक मारली, ऐका। समर्थने मागे वळून पाहिलं। तीच दिव्यांग मुलगी काठीचा आधार घेत हळूहळू त्याच्याकडे येत होती। तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं। ती त्याच्या समोर येऊन थांबली। आज तुम्ही माझी जी मदत केली यासाठी मनापासून धन्यवाद। समर्थ हसला, धन्यवाद कसले? आज मी तुझी मदत केली, उद्या कदाचित कोणीतरी माझी करेल। हे ऐकून त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं। तिने आपल्या पर्समधून एक छोटासा पिवळसर कागद काढला। तो समर्थच्या हातात देत म्हणाली, हा कागद जपून ठेवा। समर्थने आश्चर्याने विचारलं, यात काय आहे? ती हलकसं हसली, आत्ता उघडू नका, पण आयुष्यात असा दिवस आला की तुम्हाला वाटलं आता कोणताच मार्ग उरलेला नाही, तेव्हा हा नक्की उघडा। समर्थला तिचं बोलणं थोडं विचित्र वाटलं। तो काही बोलणार इतक्यात एक काळी अलिशान कार त्यांच्या समोर येऊन थांबली। त्या कारमधून 2 माणसं उतरली आणि त्या मुलीला त्या गाडीत बसवलं। हे पाहून समर्थ क्षणभर थबकला।
तो काही समजून घेईपर्यंत ती कार निघून गेली. जाताना मात्र गाडीच्या खिडकीतून तिने फक्त एवढंच म्हटलं, तो कागद विसरू नका, आणि कार भरधाव निघून गेली. समर्थ बराच वेळ तिथेच उभा राहिला. त्याला काहीच समजत नव्हतं. बसमध्ये पैशांसाठी अडचणीत असलेली मुलगी आणि आता इतक्या मोठ्या गाडीतून निघून गेली. हे सगळं नक्की काय होतं? पण त्याने फार विचार केला नाही. तो कागद काळजीपूर्वक आपल्या शर्टच्या खिशात ठेवला आणि कामाच्या दिशेने निघाला. समर्थ एका गोदामात हमालीचं काम करत होता. दिवसभर जड पोती उचलायची, ट्रकमध्ये भरायची, पुन्हा उतरवायची, असंच कष्टाचं काम. त्या दिवशी सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. भूक लागली होती, पण खिशात उरलेले पैसेही फार नव्हते. तो मनात म्हणाला, आज दुपारी एखादा वडापाव खाऊन घेईल. पण नशीब काही वेगळंच ठरवून बसलं होतं. दुपारच्या सुमारास गोदामाबाहेर स्वामी समर्थांच्या मंदिरात प्रसाद वाटप चालू होता. एका संस्थेचे काही स्वयंसेवक तिथे आले होते आणि अन्न वाटप करत होते. त्यांनी समर्थलाही जेवायला बसवलं. गरमागरम भात, आमटी, भाजी आणि 2 पोळ्या. समर्थच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. स्वामी, मी एका माणसाला मदत केली आणि तू माझी भूक भागवलीस. त्याला त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवलं, माणुसकीवर केलेला खर्च कधीच वाया जात नाही. संध्याकाळी काम संपल्यावर त्याला त्या दिवसाचा पगार मिळाला. त्याने बाजारातून थोड्या भाज्या आणि किराणा घेतला. मग तो आपल्या छोट्याशा घराकडे निघाला. त्यांचं घर शहराच्या एका झोपडपट्टीत होतं. कौलारू घर, भिंतींना तडे गेलेले, पावसाळ्यात छप्पर गळायचं. घरात त्याची आई शारदा आणि लहान बहीण गौरी त्याची वाट पाहत बसल्या होत्या. समर्थ घरात शिरता शारदाने विचारलं, बाळा, आज खूप उशीर झाला रे. तो हसत म्हणाला, काम जास्त होतं ग आई. खरं कारण मात्र त्याने सांगितलं नाही. निशाचं तिकीट काढल्यामुळे त्याच्याकडे पैसे कमी उरले होते हे त्याला आईला सांगायचं नव्हतं. गौरीने ताट वाढलं. ती हसत म्हणाली, दादा, आधी तू जेवून घे. समर्थने तिच्याकडे पाहिलं. त्याला माहीत होतं घरात जेवण कमी आहे, तरीही दोघी आधी त्यालाच वाढत होत्या. त्या रात्री तिघांनी मिळून साधंसं जेवण केलं. जेवण झाल्यावर आई आणि गौरी झोपल्या. पण समर्थला झोप काही केल्या येत नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार तीच मुलगी येत होती. तिचा घाबरलेला चेहरा, तिच्या डोळ्यातलं दुःख आणि शेवटी तिने दिलेला तो रहस्यमय पिवळा कागद. समर्थने हात खिशात घातला. कागद अजूनही तिथेच होता. क्षणभर त्याच्या मनात आलं, उघडून पाहू का? पण लगेच त्याला तिचे शब्द आठवले, जेव्हा सगळे मार्ग बंद होतील ना, तेव्हाच हा कागद उघडा. समर्थने तो कागद पुन्हा खिशात ठेवला. त्याला अजूनही वाटत होतं, कदाचित त्या कागदात काही विशेष नसेल. पण त्याला माहिती नव्हतं, तो छोटासा पिवळा कागद काही महिन्यांनी त्याच्या आयुष्याला पूर्णपणे नवं वळण देणार होता. समर्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाच्या शोधात बाहेर पडला. एका ठिकाणी गेला तर म्हणाले, सध्या माणसं नकोत. दुसऱ्या ठिकाणी गेला तर म्हणाले, पुढच्या महिन्यात ये. काही ठिकाणी तर त्याला आतही जाऊन दिलं नाही. संपूर्ण दिवस उन्हात फिरूनही त्याच्या हातात काहीच लागलं नाही. घरी परतल्यावर त्याने आईकडे पाहिलं. आईने चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातली चिंता त्याच्यापासून लपली नाही. काही काम मिळालं का रे? आईने शांतपणे समर्थला विचारलं. समर्थने फक्त नकारार्थी मान हलवली. तेव्हा आई म्हणाली, काळजी करू नकोस, आपल्या पाठीशी स्वामी आहेत. आई एवढंच म्हणाली. पण समर्थला माहिती होतं, देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण रिकाम्या पोटाने तो विश्वास टिकवणंही खूप अवघड कठीण असतं. काही दिवसांनी त्याला एका गोदामात हमालीचं काम मिळालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जड पोती उचलायची, ट्रकमध्ये भरायची आणि उतरवायची. परत तेच काम. शरीर थकत होतं, पण घरासाठी तो सगळं सहन करत होता. काम संपल्यावर मिळणाऱ्या थोड्याशा पैशात घर चालत होतं. आईसाठी औषधं, बहिणीसाठी वह्या पुस्तकं आणि उरलं तर स्वतःसाठी 2 वेळेचं जेवण. अनेकदा तो स्वतः उपाशी राहायचा, पण आई आणि बहिणीला कधी उपाशी झोपू द्यायचा नाही. एक दिवस खूप जड पोतं उचलताना अचानक त्याच्या पोटात तीव्र वेदना झाली. तो खाली बसला. गोदामाचा मालक रागाने म्हणाला, काय झालं? काम करायचं असेल तर कर, नाहीतर दुसरा माणूस घेईन. समर्थने पुन्हा स्वतःला सावरलं. दात ओठात चावून तो पुन्हा कामाला लागला, पण वेदना दिवसेंदिवस वाढतच गेली. शेवटी एक दिवस तो पोतं उचलत असतानाच खाली कोसळला. मालकाने त्याला उठवलं आणि थंड आवाजात म्हणाला, समर्थ, आता तुझ्याकडून हे काम होणार नाही. तू उद्यापासून येऊ नकोस.
ते शब्द ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो संध्याकाळी रिकाम्या हाताने घरी परतला. आईने काही विचारलं नाही. त्याच्या नजरेतूनच तिला सगळं समजलं होतं. बहीणही शांत बसली होती. त्या दिवशी घरात कोणीच बोललं नाही, फक्त शांतता होती. आणि त्या शांततेपेक्षा जास्त वेदनादायक दुसरं काहीच नव्हतं. पुढचे अनेक आठवडे समर्थ रोज कामाच्या शोधात फिरत राहिला, पण नशीब जणू त्याच्यावर रुसलंच होतं. कुठेही काम मिळत नव्हतं. त्याच्याकडे पदवी होती पण नोकरी नव्हती. हातात मेहनत होती पण संधी नव्हती. दरम्यान आईची तब्येतही बिघडू लागली. तिला सतत ताप येत होता. डॉक्टरांकडे नेण्यासाठीही पैसे नव्हते. बहीण दिवसभर आईजवळ बसून तिची काळजी घ्यायची. एक दिवस ती रडत म्हणाली, दादा, आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात ना. समर्थकडे उत्तर नव्हतं. त्याने फक्त बहिणीच्या डोक्यावर हात ठेवला. त्या रात्री तो घराबाहेर आला. आकाशाकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो हळूच म्हणाला, हे स्वामी, माझी परीक्षा अजून किती दिवस घेणार आहेस तू? हातात आता कोणतेच काम उरले नव्हते. दुसऱ्या दिवशीही तो कामाच्या शोधात बाहेर पडला. एका कारखान्यात गेला. काम आहे का? त्याने विचारलं. व्यवस्थापकाने त्याच्याकडे पाहिलं. सध्या जागा नाही. मग तो दुसऱ्या ठिकाणी गेला. आम्ही अनुभवी माणसं शोधतोय. तिसऱ्या ठिकाणी गेला तर म्हणाले, तुम्हाला आम्ही फोन करून सांगू. पण तो फोन कधी आलाच नाही. संध्याकाळी तो पुन्हा रिकाम्या हाताने घरी परतला. दिवसामागून दिवस जात होते. घरातलं धान्यही संपत आलं होतं. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. समर्थ स्वतः उपाशी राहायचा, पण आई आणि बहिणीला जेवायला द्यायचाच. एका रात्री आईने त्याला जवळ बोलवलं. बाळा, माझी काळजी करू नकोस रे तू. स्वामी आपल्या पाठीशी उभ्या आहेत. हे ऐकताच समर्थच्या डोळ्यात पाणी आलं. आई, स्वामी आपल्या पाठीशी उभ्या आहेत हे खरं, पण आता मला त्याचाही आधार कमी पडतोय ग. तिसऱ्या दिवशी सकाळी तो जुन्या कपाटासमोर बसला होता. नोकरीसाठी लागणारी कागदपत्र पुन्हा एकदा पाहू लागला. डिग्री, मार्कशीट, आधार कार्ड सगळं एकामागोमाग एक काढत असताना अचानक एक पिवळसर कागद खाली पडला. समर्थने तो उचलला. क्षणभर तो विचारात पडला. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. तीच चिठ्ठी बसमध्ये भेटलेल्या त्या दिव्यांग मुलीने दिलेली. त्याने इतकी वर्ष ती उघडलीच नव्हती, कारण त्याला वाटलं होतं ती स्वतःच इतकी अडचणीत होती, ती मला काय मदत करणार. पण आज त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. त्याने थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली. त्यात फक्त 2च गोष्टी लिहिल्या होत्या. एक नाव आणि एक पत्ता. ना मोबाईल नंबर ना काही संदेश, फक्त एवढंच. समर्थ काही क्षण त्या कागदाकडे पाहत राहिला. इथे गेल्यावर खरंच काही होईल का? त्याच्या मनात शेकडो प्रश्न होते, पण लगेच त्याने स्वतःलाच उत्तर दिलं, हरवायला आता माझ्याकडे उरले तरी काय. त्याने फाटके बूट घातले. आईला एवढंच सांगितलं, आई, मी थोड्या कामासाठी बाहेर जातोय. आईने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. म्हणाली, स्वामी तुझं भलं करो बाळा. समर्थने हळूच आईच्या पायाला हात लावला. हातात ती छोटीशी चिठ्ठी घट्ट पकडली आणि त्या अनोळखी पत्त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्याला अजिबात कल्पना नव्हती की आजचा हा प्रवास त्याच्या संपूर्ण आयुष्याला नवं वळण देणार होता. हातात ती छोटीशी चिठ्ठी घट्ट पकडून समर्थ त्या पत्त्याकडे निघाला. रस्ता त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. चालताना त्याच्या पोटात अजूनही दुखत होतं. शरीर अशक्त झालं होतं, पण मनात मात्र एक छोटीशी आशा जागी झाली होती. कदाचित स्वामी इथूनच काहीतरी मार्ग काढतील, तो स्वतःशीच म्हणाला होता. साधारण अर्धा तास चालल्यानंतर तो शहराच्या एका श्रीमंत भागात पोहोचला. दोन्ही बाजूंना उंच बंगल्यांच्या रांगा होत्या. मोठे मोठे लोखंडी गेट, सुंदर बागा, फुलांचा सुगंध आणि महागड्या गाड्या. समर्थने स्वतःकडे पाहिलं. फाटके बूट, जुना शर्ट, घामाने भिजलेला चेहरा. क्षणभर त्याला वाटलं, मी चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना. त्याने पुन्हा चिठ्ठीवरचा पत्ता पाहिला. पत्ता हाच होता. थोडा धीर करून त्याने त्या मोठ्या बंगल्याची बेल वाजवली. काही क्षणांनी गेट उघडलं. एक सुरक्षा रक्षक बाहेर आला. त्याने समर्थकडे संशयाने पाहिलं. कोण पाहिजे तुम्हाला? समर्थने काही न बोलता ती चिठ्ठी त्याच्या हातात दिली. रक्षकाने चिठ्ठी पाहिली आणि त्याचा चेहरा अचानकच बदलला. तो आदराने म्हणाला, या ना, तुमचीच वाट पाहिली जात आहे. हे ऐकून समर्थ आणखीच गोंधळला. माझी वाट? तो काहीच न बोलता आत गेला.
बंगल्याच्या आतलं दृश्य पाहून त्याचे डोळेच विस्फारले. मोठी हिरवीगार बाग, मधोमध कारंज, संगमरवरी फरशी, भिंतीवर सुंदर चित्र. इतकं वैभव त्याने आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. त्याला एका मोठ्या हॉलमध्ये बसायला सांगण्यात आलं. तो सोफ्यावर बसायलाही घाबरत होता. माझ्या मळक्या कपड्यांमुळे हा सोफा खराब तर होणार नाही ना, असा विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून व्हीलचेअरचा हलका आवाज ऐकू आला. समर्थने वर पाहिलं. हळूहळू एक तरुणी व्हीलचेअरवर बसून खाली येत होती. तिच्या मागे एक माणूस होता. ती जवळ येत गेली आणि समर्थच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तीच होती बसमध्ये भेटलेली ती दिव्यांग मुलगी. पण आज तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तिथे आत्मविश्वास, शांतता आणि एकच वेगळंच तेज होतं. ती हसली. समर्थ, मला खात्री होती तू एक दिवस नक्कीच येशील. समर्थ काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. शेवटी तो हळूच म्हणाला, तुम्ही इथे? ती हलकसं हसली. हो, आणि आता वेळ आली आहे त्या बसमधल्या दिवसामागचं खरं रहस्य तुला सांगण्याची. समर्थच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली. ती नेमकी कोण होती? ती गरीब नव्हती तर मग त्या दिवशी बसमध्ये तशी का आली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता त्याला मिळणार होती. समर्थ अजूनही गोंधळलेलाच होता. त्याच्या समोर बसलेली तीच मुलगी, पण आता तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, त्याऐवजी आत्मविश्वास आणि समाधान दिसत होतं. ती हलकसं हसली. माझं नाव निशा आहे. समर्थने मान हलवली. पण त्या दिवशी बसमध्ये जे घडलं ते सगळं काय होतं? तुमच्याकडे तिकिटाचे पैसे खरंच नव्हते का? निशाने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग ती शांत आवाजात म्हणाली, नाही, माझ्याकडे पैसे होते. हे ऐकताच समर्थला धक्काच बसला. मग? निशा पुढे म्हणाली, त्या दिवशी एक परीक्षा होती, पण पैशांची नाही, माणुसकीची. समर्थ काहीच बोलला नाही. निशा पुढे सांगू लागली, माझे बाबा खूप मोठे उद्योगपती होते. त्यांनी आयुष्यभर एक गोष्ट सांगितली होती, व्यवसायासाठी हुशार माणसं खूप मिळतील, पण प्रामाणिक माणसं शोधावी लागतात. आणि पैशाने सगळं काही विकत घेता येतं, पण माणुसकी नाही. ती क्षणभर थांबली. तिच्या डोळ्यात बाबांची आठवण स्पष्ट दिसत होती. पुढे म्हणाली, बाबांनी मला सांगितलं होतं की लोकांचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर त्यांना अडचणीत पहा. म्हणून त्यांनी मला साधे कपडे घालून पैसे न देता बसने प्रवास करायला सांगितला. समर्थ आश्चर्याने तिचं बोलणं ऐकत होता. ती पुढे म्हणाली, त्या दिवशी बसमध्ये अनेक लोक होते. काही जण माझ्याकडे बघून हसत होते. काहींनी मला खोटारडी म्हटलं. काहींनी मुद्दाम डोळे फिरवले. पण ती समर्थकडे पाहून हसली. एक माणूस स्वतः उपाशी असूनही माझ्यासाठी उभा राहिला. समर्थने नकळत नजर खाली केली आणि म्हणाला, मी काही मोठं केलं नव्हतं. यावर निशा म्हणाली, तुझ्यासाठी कदाचित ती छोटी मदत असेल, पण माझ्यासाठी ती माणुसकीची सर्वात मोठी ओळख होती. निशाने टेबलावर ठेवलेली एक जुनी फाईल उघडली. त्यातून तिने एक फोटो बाहेर काढला. त्या फोटोमध्ये तीच बस दिसत होती. वेगवेगळ्या सीटवर बसलेले प्रवासी दिसत होते. समर्थने फोटो नीट पाहिला आणि आश्चर्यचकित झाला. तो स्वतःही त्या फोटोमध्ये दिसत होता. हा फोटो? तो विचारताच निशा म्हणाली, त्या दिवशी आमच्या लोकांनी संपूर्ण प्रसंग दुरून रेकॉर्ड केला होता. बाबांना प्रत्येक माणसाची प्रतिक्रिया पाहायची होती. ती पुढे म्हणाली, सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं, पण मदतीसाठी हात फक्त एकाच माणसाने पुढे केला, तो म्हणजे तू. समर्थच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी तर फक्त माझं कर्तव्य केलं आहे. निशा हसली आणि म्हणाली, आजकाल कर्तव्य करणारेच खूप कमी उरले आहेत. माझे बाबा आता या जगात नाहीत, पण त्यांची शेवटची इच्छा होती, ज्याच्यात माणुसकी आहे त्याच्याकडे कंपनीची जबाबदारी द्यायची. हे ऐकताच समर्थ पूर्णपणे स्तब्ध झाला. निशाने टेबलावर एक कार्ड ठेवलं. ही आमच्या कंपनीची ओळख आहे. मला तुझी नोकरीसाठी मुलाखत घ्यायची नाही, कारण तुझी खरी मुलाखत त्या दिवशी बसमध्येच झाली होती. समर्थने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी त्याच्या पदवीपेक्षा त्याच्या स्वभावावर विश्वास ठेवत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि त्याला जाणवलं, कदाचित आयुष्य आता खरंच बदलणार होतं. समर्थ अजूनही निशाकडे आश्चर्याने पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. पण मी या नोकरीसाठी योग्य आहे असं तुम्हाला खरंच वाटतं?
तो संकोचाने म्हणाला. यावर निशा हसली आणि म्हणाली, समर्थ, पदवी घेऊन हजारो लोक नोकरी शोधत असतात, पण प्रामाणिकपणा विकत मिळत नाही. ज्या माणसाने स्वतःची भूक विसरून दुसऱ्याची मदत केली त्याच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवू शकते. समर्थकडे उत्तर नव्हतं. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःची किंमत जाणवली. आई आणि आईचेही बोल आठवले की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. निशाने इंटरकॉमवर बटन दाबलं. क्षणात एक अधिकारी आत आला. सर, यांच्यासाठी अपॉइंटमेंट लेटर तयार करा. समर्थ दचकला. मग माझा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत कधी घेणार? निशा हसली. तुझी मुलाखत त्या दिवशी बसमध्येच झाली होती आणि तुझे डॉक्युमेंट्स आपण बोलत होतो तोपर्यंत आमच्या माणसाने पाहिले आहेत. मी शेजारी टेबलकडे पाहिलं तेव्हा माझे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या माणसाकडेच होते. काही मिनिटातच अधिकाऱ्याने एक फाईल आणून समर्थ समोर ठेवली. त्याने फाईल उघडली. त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मॅनेजर? हे पद त्याच्या नावासमोर लिहिलेलं. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात निशा पुन्हा म्हणाली, आता दुसऱ्या एका महत्त्वाच्या कामाकडे वळूयात. तिने डॉक्टरांना फोन लावला. एका रुग्णाला तातडीने तपासणी आणि उपचारांची गरज आहे. काही क्षणात सर्व व्यवस्था झाली. मग ती समर्थकडे वळाली. तुझ्या आईच्या उपचारांचा आणि घरच्या महिनाभराच्या खर्चाचा विचार तू आजपासून करायचा नाहीस. हे ऐकताच समर्थच्या डोळ्यातून अश्रू पुन्हा वाहू लागले. तो उठला आणि निशासमोर हात जोडले. माझ्याकडे तुमचे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीत. निशाने लगेच त्याचे हात खाली केले आणि म्हणाली, आभार माझे नाही मानायचे. त्या दिवशी बसमध्ये तू जर मागे वळून परत गेला असतास तर आज आपण दोघं इथे भेटलोही नसतो. थोड्याच वेळात कंपनीची गाडी समर्थला घरी सोडण्यासाठी तयार झाली. गाडीत बसताना त्याच्या मनात एकच विचार सुरू होता. आईला हे सगळं सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर किती आनंद होईल. गाडी त्यांच्या छोट्याशा वस्तीजवळ येऊन थांबली. महागडी कार पाहून शेजारी दारात येऊन उभे राहिले. सगळे आश्चर्याने समर्थकडे पाहू लागले. अरे, ही गाडी समर्थसाठी आली आहे. काहींना विश्वासच बसत नव्हता. समर्थ शांतपणे घरात गेला. आई अंथरुणावर पडली होती. त्याला पाहताच ती हसली. काम मिळालं का बाळा? समर्थ काहीच बोलला नाही. तो आईजवळ बसला. तिचा हात हातात घेतला आणि रडू लागला. आई घाबरली. काय झालं? का रडतोय? समर्थ हसत म्हणाला, आई, स्वामींनी उशीर केला ग, पण अन्याय नाही केला. खरंच स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. तेवढ्यात डॉक्टर आणि औषधं घेऊन आलेले कर्मचारी घरात शिरले. हे सगळं पाहून आई आणि गौरी दोघीही आश्चर्यचकित झाल्या. समर्थने हळूहळू घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली. आईच्या डोळ्यातूनही अश्रू आले. तिने फक्त एवढंच म्हटलं, बाळा, लक्षात ठेव, चांगुलपणाचं फळ कधीच वाया जात नाही आणि स्वामी तसं होऊनही देत नाहीत. त्या दिवशी अनेक महिन्यानंतर त्या छोट्याशा घरात आशेचा दिवा पुन्हा पेटला होता. दिवस पुढे सरकत गेले. समर्थने कंपनीत मनापासून काम सुरू केले. त्याला मिळालेलं पद मोठं होतं, पण त्याने कधीही त्याचा गर्व केला नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याशी तो आदराने बोलायचा. कोणतंही काम लहान किंवा मोठं समजायचा नाही. हे पाहून कंपनीतले जुने कर्मचारीही त्याचा सन्मान करू लागले. निशा अनेकदा दुरून हे सगळं पाहायची आणि मनातल्या मनात हसायची. बाबांचा निर्णय खरोखरच योग्य होता, ती स्वतःशीच म्हणायची. काही महिन्यातच समर्थच्या आयुष्यात खूप काही बदललं. आईची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली होती. ती पुन्हा घरातली छोटी मोठी कामं करू लागली होती. गौरीचं शिवणकामही आता चांगलं चालू झालं होतं. समर्थने तिच्यासाठी नवीन शिवण मशीन घेतली होती. गौरीचं पुढचं शिक्षणही चालू झालं. त्यांचं जुनं गळकं घर दुरुस्त करण्यात आलं. घरात पहिल्यांदाच आनंदाचं वातावरण होतं. पण एवढं सगळं मिळूनही समर्थ तसाच साधा राहिला होता. एके दिवशी ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होती. निशा सर्व कर्मचाऱ्यांसमोर म्हणाली, आज आपल्या कंपनीने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग ती हसून म्हणाली, या यशामागे एका माणसाचं खूप मोठं योगदान आहे. तिने समर्थकडे पाहिलं. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणदणून गेला. समर्थला मात्र ते सगळं ऐकून संकोच वाटत होता. तो फक्त एवढंच म्हणाला, मी माझं काम केलं. त्या संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना त्याची नजर अचानक एका बस स्टॉपवर पडली. तो क्षणभर थांबला. तोच बस स्टॉप, तीच जागा जिथे काही महिन्यांपूर्वी त्याने एका अनोळखी मुलीचं तिकीट काढलं होतं. समर्थ नकळत तिकडे चालत गेला. तेवढ्यात त्याला ओळखीचा आवाज आला. अरे समर्थ,
त्याने मागे वळून पाहिलं, तोच बसचा कंडक्टर. त्याने समर्थला पाहताच हसत हात पुढे केला. ओळखलंस का मला? समर्थही हसला. कसं विसरेन? कंडक्टर म्हणाला. त्यावेळेस बसमध्ये सगळे तुझ्यावर हसत होते, पण मला माहीत होतं तू मनाने खूप श्रीमंत आहेस. समर्थ काही बोलला नाही. कंडक्टर पुढे म्हणाला, आज तुझ्याबद्दल खूप ऐकलं, खरंच आनंद झाला. समर्थने त्याचा हात घट्ट पकडला. त्या दिवशी तुम्ही मला थांबवलं नाही त्याबद्दल धन्यवाद. कंडक्टर हसला. धन्यवाद मला नको देऊस. त्या दिवशी तुझ्या मनाने योग्य निर्णय घेतला, त्याचं फळ तुला मिळालं आहे. समर्थच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. तो पुन्हा एकदा त्या बसकडे पाहू लागला आणि मनात म्हणाला, काही प्रवास माणसाला फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत नाहीत, तेच त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलूनच टाकतात. तो हसत हसत घरी निघाला. दिवस शांतपणे पुढे सरकत होते. समर्थ आता कंपनीची मोठी जबाबदारी सांभाळत होता, पण त्याच्या स्वभावात किंचितही बदल झाला नव्हता. तो आजही प्रत्येकाशी तितक्याच नम्रतेने वागत होता. एके दिवशी कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील अनेक उद्योगपती, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निशाने समर्थला स्टेजवर बोलवलं. टाळ्यांच्या गजरात तो मंचावर गेला. निशा हसत म्हणाली, आज मी तुम्हा सर्वांना आमच्या कंपनीच्या यशामागचं एक खरं रहस्य सांगणार आहे. संपूर्ण सभागृह शांत झाला. निशा पुढे म्हणाली, आज ज्या व्यक्तीला तुम्ही या कंपनीचा व्यवस्थापक म्हणून ओळखता, तो मला त्याच्या पदवीमुळे मिळाला नाही, तो मला मिळाला एका बसच्या तिकिटामुळे. संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. मग तिने त्या दिवसाची संपूर्ण घटना सर्वांसमोर सांगितली. कशी ती साध्या कपड्यात बसमध्ये चढली, कशी लोकांनी तिची खिल्ली उडवली आणि कसा एक गरीब मुलगा स्वतः उपाशी राहून तिचं तिकीट काढून दिलं. क्षणभर संपूर्ण सभागृह शांत झाला. पुढच्या क्षणी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. समर्थचे डोळे नकळत पाणावले. कार्यक्रम संपल्यानंतर समर्थ आईजवळ गेला. आई त्याच्याकडे अभिमानाने पाहत होती. तो तिच्या पायाशी बसला. आई, आज लोक माझं कौतुक करत आहेत, पण हे सगळं तुझ्या संस्कारामुळेच आहे. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, माणूस मोठा त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या मनाने होतो आणि स्वामी त्यांच्या भक्ताला कधीच काहीही कमी पडू देत नाहीत. काही दिवसांनी समर्थ पुन्हा त्याच बस स्टॉपवर गेला. बस आली. तो हसत बसमध्ये चढला. तोच कंडक्टर अजूनही तिथेच होता. तो म्हणाला, अरे समर्थ, आज तिकीट कितीचं काढू? समर्थ हसला. आजही एकच. कंडक्टरने तिकीट हातात दिलं. समर्थने ते तिकीट काही क्षण पाहिलं आणि हलकेच आपल्या पाकिटात ठेवून दिलं. कंडक्टर म्हणाला, इतकं जपून का ठेवतोयस? समर्थच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. तो म्हणाला, कारण हे फक्त तिकीट नाही, माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. त्या रात्री घरी परतल्यावर आईने विचारलं, कुठे गेला होतास रे? समर्थ तिच्याजवळ बसला. आई, आज पुन्हा त्या बसमध्ये जाऊन आलो बघ. का? आईने विचारलं तेव्हा समर्थ हसला. स्वतःला आठवण करून द्यायला की आयुष्यात कधीही चांगुलपणाचा मार्ग सोडायचा नाही. आईच्या डोळ्यात समाधान दाटून आलं. तिने एवढंच म्हटलं, लक्षात ठेव बाळा, आपण केलेली मदत कधीच वाया जात नाही. ती कधीतरी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याकडे परत येते. समर्थने आईचा हात हातात घेतला. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांकडे पाहत तो शांतपणे म्हणाला, त्या दिवशी मी फक्त एका अनोळखी मुलीचं तिकीट काढलं होतं, पण देवाने माझ्या संपूर्ण आयुष्याचंच तिकीट बदलून टाकलं बघ. आई हसली. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं आणि समर्थच्या मनात एक गोष्ट कायमची कोरली गेली. मदत कधीच लहान नसते. कधी कधी एका छोट्याशा तिकिटाची किंमत संपूर्ण आयुष्य बदलण्या इतकी मोठी असते. मित्रांनो, एका छोट्याशा मदतीची किंमत किती मोठी असू शकते ना, हे समर्थच्या आयुष्यातून आपल्याला समजलं. आपण केलेलं चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. योग्य वेळी ते आपल्याकडे नक्की परत येतं. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, जर तुम्ही समर्थच्या जागी असता तर स्वतःकडे कमी पैसे असतानाही त्या अनोळखी मुलीचं तिकीट काढलं असतं का? आणि का? तुमचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की वाचायला आवडेल. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्र, मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी नात्यांची ऊब जपणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि बेल आयकॉनवर दाबायलाही विसरू नका. मी प्रीती पुन्हा भेटेन एका नव्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.